रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील भंडारवाडी वस्ती रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थी आणि ग्रामस्थांना चिखलमय रस्त्यावरून जीव घेणा प्रवास करावा लागतोय। रस्त्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अनेक जीव घेणे प्रकार इथे घडतायत। डीजे मुक्तीसाठी सोलापुरात ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा। सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे। तरी पण सध्याच्या काळात शहरात विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये डीजेचा वापर बंद होणे अपेक्षित होते, परंतु दिवसेंदिवस डीजेच्या वापरात वाढ झाली आहे। सोलापूर शहर व जिल्हा प्रशासनाने डीजे व लेझर मुक्त करून त्याची जनतेसमोर जाहीर मांडणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। उद्योजक आणि पोलीस प्रशासन यांची पार पडली बैठक। वाळूंज औद्योगिक वसाहतीत अलीकडे वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनला आहे। या पार्श्वभूमीवर वाळूंज शहरातील उद्योजक मंडळी व पोलीस प्रशासन यांच्यात विशेष बैठक पार पडली। बैठकीदरम्यान उद्योजकांनी आपल्या शंका मांडत सीसीटीव्ही कॅमेरे, तात्काळ मदत केंद्र तसेच तातडीने प्रतिसाद देणारी विशेष पथके तयार करण्यावरही भर देण्यात आला। टिटवाळा येथील फळेगाव परिसरात पावसामुळे एका महिलेचा नैसर्गिक मृत्यू। टिटवाळा येथील फळेगाव परिसरातून एक दुःखद बातमी समोर येत आहे। मनासा रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये एका महिलेचा नैसर्गिक मृत्यू झालाय। जिजाबाई मनसेकर असे मृत महिलेचं नाव असून एनडीआरएफच्या टीमने या महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवला। आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महिलेचा मृत्यू स्मशानभूमीपर्यंत कसा न्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता। नागरिकांनी अक्षय ऊर्जेच्या वापरावर भर द्यावा। नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांवर भर द्या, अक्षय ऊर्जेचा वापर करा असं आवाहन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी अक्षय ऊर्जा दिनाच्या निमित्ताने केलं। महापालिकेच्या वतीने मुख्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यूपीआय व्यवहार मोफतच। केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की यूपीआय आधारित व्यवहारांवर कोणताही शुल्क आकारला जाणार नाही। अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल, परंतु सरकारने या सर्व बातम्यांना पूर्ण विराम दिला आहे। 2 ऑगस्ट 2025 रोजी भारतात एका दिवसात 707 दशलक्ष यूपीआय व्यवहार झाले, जे अमेरिकेच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे। यावरून यूपीआयची लोकप्रियता दिसून येते। भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमने यूपीआय प्रणाली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत, त्यामुळे यूपीआय वापरणाऱ्या सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे। नदीवरील पूल वाहून गेल्याने 2 गावांचा संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मौजे, सय्यदपूर, मुरुमखेडा येथे मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे 2 गावाला जोडणारा पूल हा अक्षरशः वाहून गेला आहे। गावातील ग्रामस्थांनी प्लास्टिक पाईप ठेवून त्यावर लाकडी फळी ठेवत शालेय विद्यार्थी व नागरिकांना ये-जा करण्यासाठी तात्पुरता रस्ता केला। पर्यायी रस्ता करून पुलाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पुरात अडकलेल्या आरोग्य सेविकेची पोलिसांनी केली हवाई सुटका। गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे 112 गावे संपर्कविहीन झाली असताना भामरागड तालुक्यातील आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती गंभीर झाली। रस्ते बंद असल्याने गडचिरोली पोलिसांनी तत्परता दाखवत पवन हंस हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांची सुटका करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। पुरात अडकलेल्या शिक्षकांची बोटीतून सुटका। भामरागडमधील एकलव्य शाळेतील 4 शिक्षक पुरामुळे अडकल्याने दिल्लीत होणारी परीक्षा धोक्यात आली होती। राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षा जॅकेट घालवून त्यांना बोटीद्वारे पर्लकोटा नदीतून हेमलकसा येथे पोहोचवले आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे शिक्षकांना परीक्षेसाठी वेळेवर दिल्लीला रवाना करता आले। नांदुरात पोलिसांची 41 तलवारींसह मोठी जप्ती। बुलढाण्यातील नांदुरा शहरात अप्पर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत शेख वसीम, शेख सलीम यांच्या घरी 41 तलवारी, काळ्या पल्सर गाडी, 1,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे।